नमस्कार फ्रेंड, तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर मी इकडे पीत होती चहा। सायंकाळ झालेली आहे। तर या चहाशी निगडीत एक गोष्ट आहे जी की मी तुमच्यासोबत शेअर करायची इच्छा आहे। आम्ही एका ठिकाणी कामाला होतो। तिथे माझ्यासोबत मैत्रिणी होत्या। दोन मैत्रिणी होत्या, त्या माझ्या बेस्ट फ्रेंड झालेल्या होत्या। तर मी सारखं म्हणायची मी चहा सोडून देणार, चहा सोडून देणार, मी चहा पिणारच नाही। पण चहाची एवढी आवड झालेली आहे की चहा सोडायची इच्छाच होत नाही। तर मग त्यांनी माझ्यासोबत पैज लावली की तू एक तर चहा सोडून दे, जर तू चहा पिली नाही तर आम्ही तुला हे समजा डील अशी झालती की तू जर चहा पिली तर आम्हाला तू येवले चहा 500। मग मी म्हटलं हो, मी चहा पिणारच नाही, तुम्हाला नाही द्यावं लागेल, मला पाजावंच नाही लागेल तुम्हाला चहा। तर मग त्या म्हणत होत्या की नाही, आम्हाला माहिती आहे, विश्वास आहे तुझ्यावर की तू चहा पिणार म्हणून। मग दुसऱ्या दिवशी आम्ही म्हणजे त्याच दिवशी आम्ही घरी गेलो रात्री। तर मला खूप म्हणजे 4-5 वाजले होते, खूप इच्छा झाली ती चहा प्यायची। मी म्हटलं जाऊ दे, येवले चहा काय 10 रुपयाचा होता तेव्हा, आता 12 झालाय, पण 10चाच होता। म्हटलं चला मी दोघीला चहा पाजतो, मी पण चहा पितो। तर असा एक म्हणजे ही एक आठवण आहे। तर खरंच माझा चहा सुटला नाही, मला चहा पिल्याशिवाय खरं करमतच नाही, पण ट्राय तर करावं लागेल। आता माझ्या मिस्टरांना जर मी म्हटलं की अहो मी चहा पिणं सोडून देतो, तर ते काय म्हणतात, हां तू 8 दिवस नको पिऊन दाखवू तर मी मानणार। म्हणतात मला माहिती आहे की तू आज पित नाही किंवा मग आता पित नाही तरी रात्री पितं, संध्याकाळी नाही पिली तर सकाळी तरी पितं, पण चहा पितं, तुला त्याच्याशिवाय करमतच नाही चहाशिवाय। तर मी म्हटलं हो, पण ती गोष्ट म्हणजे मला डॉक्टरांनी पण सांगितलं की चहा पिणं कमी करा किंवा सोडून द्या। प्यायचं असेल तर थोडं म्हणजे साखर थोडी टाका त्याच्यामध्ये, पण मी पण ट्राय करत आहे चहा सोडूनच द्यायचा। तर जसा हा चहाचा एक किस्सा आहे मी तुमच्यासोबत शेअर केला, तसंच माझ्या लाईफमध्ये खूप सारे अशा आठवणी आहेत माझ्या, ज्या की मी माझ्या मैत्रिणींसोबत वगैरे माझ्या मिस्टरांना वगैरे सांगते, तर ते एवढं ऐकत नाहीत। पण कुठंतरी लहानपणापासून आपल्या लाईफमध्ये काही गोष्टी अशा घडलेल्या असतात की त्या क्षणाक्षणाला आठवण येतात, असं वाटतं की कोणतरी आपल्या त्या गोष्टी ऐकाव्या। तर मला माझी अशी इच्छा आहे की मी माझ्या प्रत्येक लहानपणीच्या गोष्टी ज्या आहेत त्या सर्व मला आठवण म्हणून का होईना पण मी यूट्यूबवर टाकाव्या। म्हणजे माझं बालपण कुठं गेलं, मी कोणत्या शाळेमध्ये शिकली, तिथे माझ्या फ्रेंड किती होत्या, त्या कुठं आहेत आता, त्या सध्या काय करत आहे, मी पुण्यामध्ये कशी आली, पुण्यामध्ये मी किती वर्ष जॉब केला, किती वर्ष झालेत मला पुण्यामध्ये येऊन, तर ह्या सर्व गोष्टी मला शेअर करायच्या आहेत। तर हा व्हिडिओ मी अपलोड करत आहे, तर याला मला भरभरून कमेंट करा, लाईक करा या व्हिडिओला, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा, आणि साईडला जे ऑलचं हे दिसतंय ते नोटिफिकेशनला ऑल इथे क्लिअर करा, म्हणजे जेणेकरून मी टाकलेला व्हिडिओ हा पहिल्यांदा तुम्हाला लगेच तुमच्या स्क्रीनवर येणार। चला तर सपोर्ट करा प्लीज। आणि मी खरं सांगते, माझी खूप खूप जास्त इच्छा होती यूट्यूबर बनायची, आणि मला असं वाटलं होतं की लग्न झाल्यानंतर ते मला व्हिडिओ वगैरे टाकू द्यायला हो म्हणतील नाही म्हणतील, पण नाही, त्यांना पण आवडते, ते म्हणतात तुझी आवड आहे, तू जप, तू कर, तुला काय करायचं ते तर। आणि मला पण माझ्याकडे मोबाईल पण आहे, आणि मी आधी जॉब करत होती लग्नाच्या आधी, लग्नानंतर पण मी 3-4 महिने असं म्हणजे गॅप घेऊन मी 1-2 म्हणजे 9 किंवा 10 महिने मी काम केलं। मग मधात जायचं, सोडून द्यायचं, परत 2-3 कंपन्या जॉईन केल्यात, पण ते असं होत होतं माझ्या घरापासून कंपनी खूप लांब असायची। मग सकाळी 5 वाजता उठायचं, 5ला उठायचं, त्याच्यानंतर तिकडे जायचं, तिकडून यायला संध्याकाळी 6 वाजत होते, त्याच्यामुळे पूर्ण म्हणजे तब्येत बेकार होऊन गेलती। तर ते म्हणतात जाऊ दे, तू खूप वर्ष कष्ट केलेत, कंपनीमध्ये काम केले, मला माहीत आहे की कंपनीमधलं काम कसं असते, आणि जे पण मला पुण्यातून बघत असतील तर त्यांना पण माहिती आहे की कंपनीमधलं काम कसं असते। आणि मी अशा कंपन्यांमध्ये काम केलंय की जिथं प्रोडक्शन कंपनी होती, मी काही सॉफ्टवेअर वगैरे अशा कंपन्यांमध्ये काम केलेलं नाही आहे, मी प्रोडक्शन कंपनीमध्ये काम केलंय।
चला तर तुम्हाला नक्की आवडेल का माझ्या लाईफची स्टोरी ऐकायला? तर तुम्ही मला मेसेज म्हणजे कमेंट करा की हो किंवा नाही. आणि एक म्हणजे मी व्हिडिओ अपलोड करते, मला लाईक कमी येत आहेत, लाईक त्याच्यानंतर कमेंटसुद्धा येत नाही की हो किंवा नाही, आम्हाला तुझे व्हिडिओ आवडतात की नाही आवडत. एवढं हो किंवा नाही हे तरी तुम्ही पाठवू शकता ना, की हो भाग्यश्री आम्हाला तुझे व्हिडिओ खूप आवडतात, तू पण व्हिडिओ पुढे टाकत राहा. म्हणजे जेणेकरून आम्ही जर व्हिडिओ टाकलेत तर माझी पण एक अपेक्षा असते की नाही, माझ्या सबस्क्रायबर जे आहेत त्यांनी मला सपोर्ट केला पाहिजे, त्यांनी मला म्हणजे जसं मोठे जे यूट्यूबर आहेत तर त्यांचे व्हिडिओ तुम्ही कसे बघता, तसं तर छोट्या एखाद्या यूट्यूबरला मी आता शून्यातून सुरुवात केलेली आहे. तर तुम्ही मला सपोर्ट करा एवढीच माझी आशा आहे. आणि हा ब्लॉग बघितल्यानंतर मला कमेंट आली तर मी डेली ब्लॉग अपलोड करणार. आधी तर मी माझं लहानपणापासून तर माझ्या लग्नापर्यंतची स्टोरी शेअर करणार, आणि आता लग्नापासून पुढं तर हे तर वर्तमानमध्ये चालूच आहे. तर तुम्हाला मी डेली ब्लॉगमध्ये दाखवणारच आहे. तर नक्की कमेंट करून सांगा मला तुम्हाला आवडेल का. तसे तर जे माझे व्हिडिओ बघतात तर त्यांना माहीतच आहे मी कोणत्या गावाला राहते, मी कुठून आलेली आहे, किंवा माझं गाव कोणतं आहे, माझं नाव काय आहे. तरी जे समजा नवीन यूट्यूबर मला जुळत आहेत किंवा नवीन सबस्क्रायबर माझ्या चॅनलवर येत आहेत त्यांच्यासाठी पण मी सांगते की मी भाग्यश्री आहे आणि मला यूट्यूबवर व्हिडिओ बनवायला आवडतात. एक तर माझ्या मोबाईलचं स्टोरेज खूप जास्त आहे, म्हणजे खूप जास्त पण नाही, पण मी कुठं जॉबला जात नाही म्हटल्यावर ते माझ्यासाठी जास्त असायला पाहिजे ना. 254 आहे माझ्या याचं स्टोरेज. पण मी प्रत्येक ठिकाणी फिरायला गेली की मी व्हिडिओ बनवते, पण व्हिडिओ यूट्यूबवर टाकतच नाही. का तर असं वाटते की नाही आपण टाकत नाही, आपल्या व्हिडिओला कोणी लाईक करत नाही किंवा आपले व्हिडिओ कोणी बघत नाही, मग ते व्हिडिओ तसेच पडून राहतात. तर आता माझ्या अकाउंट म्हणजे गॅलरीमध्ये 350 ते 400 व्हिडिओ आहेत की जे मी प्रत्येक ठिकाणी गेलेली आहे आणि ते व्हिडिओ मी प्रत्येक ठिकाणची काढलेले आहेत. तर एवढी आवड आहे. पण आधी म्हणजे मी दुसरं चॅनल होतं माझं, त्याच्यावर आता मी व्हिडिओ टाकत नाही, याच्यावर आता मी कंटिन्यू व्हिडिओ टाकत आहे. तर हे नवीन चॅनल चालू केलं झालं तर याला 1-1.5 वर्ष झाले, पण मी सातत्याने व्हिडिओ टाकत नाही आहे, त्यामुळे मला काही पूर्ण प्रतिसाद मिळत नाही. पण आज तुम्ही हा उद्या व्हिडिओ बघणार, मी आज शूट करत आहे, तुम्ही हा उद्या व्हिडिओ बघणार सकाळी. तर मी सकाळी 10 वाजता व्हिडिओ अपलोड करत जाणार डेली, आणि उद्यापासून माझे डेली व्हिडिओ येणार, मी जे काही करते ते. आणि माझी अशी अपेक्षा आहे तुमच्याकडून की तुम्ही सर्व यूट्यूबरला जसं सपोर्ट करता तसं मला पण सपोर्ट करा. मी पण एका खेडेगावातून आलेली आहे, माझे पण काहीतरी स्वप्न आहेत जे की ते म्हणजे असं नाही की माझे स्वप्न आहेत किंवा मग हां एक स्वप्न आहे की मला पण यूट्यूबर बनायचं आहे, आणि ते तुमच्या सपोर्ट शिवाय होऊ शकत नाही. माझे इंस्टाग्राम ID पण आहे, भाग्यश्री फुलारी या नावानेच आहे, आणि माझं यूट्यूब चॅनल हे पण याच नावाने आहे. माझं लग्नानंतरचं नाव दुसरं आहे, म्हणजे सरनेम दुसरं आहे, नाव भाग्यश्रीच आहे. पण हे यूट्यूब चॅनल हे मी माझ्या वडिलांच्या सरनेमवर ठेवलेलं आहे. तर जे कोणी माझे व्हिडिओ कुठून जरी बघत असतील तर त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगा की या ठिकाणावरून, मी महाराष्ट्राच्या या ठिकाणावरून मी तुमचे व्हिडिओ बघते, आणि हे पण सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात की नाही आवडत. तर आता मी चहा पित होती, तर ह्या चहाच्या खूप साऱ्या आठवणी आहेत माझ्याकडे. म्हणजे मैत्रिणीसोबत जगलेले लाईफ आहे, त्याच्यानंतर लहानपणापासून घरचं वातावरण कसं होतं, घर कसं होतं, काय होतं, हे जर मला चांगलं सपोर्ट मिळाला तर मी नक्की तुमच्यासोबत या गोष्टी शेअर करणार. जसं तुम्ही सर्वांना सपोर्ट करता तसं मला पण सपोर्ट करा अशी एक आशा करते तुमच्याकडून. आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण नक्की भेटू. तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून मी टाकलेला उद्याचा हा व्हिडिओ तुमच्याकडे लवकरात लवकर पोहोचणार. तत्पर्यंत काळजी घ्या स्वतःची. स्टे ट्यून.